आता बोला, किती कर्ज घेतलं होतं? आपलं शॉप होतं, दुकान. हा. हम्म. शॉप असल्यानंतर लॉकडाऊन पर्यंत व्यवस्थित चाललं. लॉकडाऊन मध्ये पण काही दिलेले आपले गावाकडल्यानं दिलते. कोणी म्हणाले आता आम्हाला लागणार आहेत पैसे लागणार आहेत म्हणल्यावर आम्ही काय केलं, सावकार बघितलं. मग ती त्याच्या हिशोबाने पैसे भेटले आम्हाला. हे जरा आजूबाजूला ते आवाज कमी होईल का? जरा बाजूला येता का? येऊ सावकार बघितला पुढं. तीनचे पैसे 5 घेऊन चालले. मग 5चे पैसे 10 घेऊन चालले. त्याच्यामध्ये वाढत गेलं. बरं, फायनान्सवाल्याकडून किती घेतले? फायनान्सवाल्याकडून एक 5 लाख रुपये घेतले. 5 किती फेडले? 5चे 10 झाले. किती महिन्यात? 10 म्हणल्यावर बघा की 5चे एका महिन्यात 10,000. 10 महिन्यात झाले 10 लाख? नाही. किती महिने झाले 10 लाख? 5चे 5 महिने. 5 महिन्यात नाही, 5 महिन्यात कशी होती? महिन्याला 10,000 रुपये व्याज ना? 10,000 लाखाला. म्हणजे झाले 50,000 रुपये महिन्याला व्याज. म्हणजे 10 महिन्याचे झाले 5 लाख. बरोबर, 10 महिन्यामध्ये दुप्पट झाले मग पैसे. असं झालं. मग हे त्याला जामीन तुम्हाला कोण होतं? बसले ती 2.5 लाखात होत. तो 2.5 लाखाला जामीन होता का? मग ते 2.5 एक होते, 1.5 एक होते. मग ती ठेवले आणि त्याला पैसे 5 लाख पैसे देऊन टाकले. बसले तिथून पुन्हा मग दुसरी जी शिल्लक पैसे होते ती पुन्हा 2 एकर जमीन विकली. त्यांचे सगळ्याचे देऊन टाकले. मग कमी दिवसामध्ये जास्त पैसे गेले. किती पैसे भरले आतापर्यंत? 80 लाख रुपये भरले. किती लाखाचे? 10. पहिल्या मुळातच आपण काढले होते 5 लाख. 5 लाखांचे दिवस गेले जास्त त्याच्यामध्ये भरण्यात गेले पैसे. 5 लाखाचे भरले किती? 5 लाखाचे बघा की 10 लाख भरले अगोदर. 10चे पुन्हा 20 झाले. 20 ते 40 झाले. या सावकारातून घेतो त्या सावकाराला देतो, त्या सावकारातून घेतो त्या सावकाराला देतो. प्रॉफिट जे आहे ते व्याजात गेलं. मग असे मिळून किती लाख भरले? मी बघा 2 एकर 1 लाखाला विकले आणि फ्लॅट 5 लाखाला. आणि धंद्यामधून व्यापाऱ्यातून माल आणायचं. व्यापाऱ्याला 10,000 द्यायचं. महिन्यामध्ये माझं कलेक्शन होतं 3 लाख रुपये. सगळं ते व्याजातच जायचं. आणि जे उरलेलं जे आहे थोडंफार व्यापाऱ्याला द्यायचं काही. असं करून. किती प्लॉट विकले? किती प्लॉट काय विकलं? 2 एकर जमीन आणि एक घरासमोरला प्लॉट 5 लाखाला. 2 एकर जमीन आणि प्लॉट विकला. बर, मग आता गाव किती दिवसापासून सोडलं? आता गाव 2 वर्ष झालं. का सोडलं गाव? तेच करणा गेलं. मग गाव वगैरे म्हणजे आता घरावर हप्ता फेडायला पैसे राहणार गेले. मग हप्ता आता घर जातो म्हणून इथं आता पुण्याला 1 वर्ष झालं काम करतो. 1 वर्ष भटकत फिरलो लातूर. लातूरला काय काम केलं? काहीच केलं नाही. मागच्यापाशी राहिलो जाऊन भीतीमुळं.
हा भीतीमुळं. भीतीमुळेच का? हा पैसे आपले सगळं संपलं की आपलं. सगळं संपल्यानंतर आता देणारच तिथून गाव सोडलं आणि फिर कुठं तर दिवस काढले. दिवस काढल्यानंतर मग काही ते सावकारात फोन करायला मग एक वर्ष मोबाईल बंद केले. भावानं काम करून घराचा हप्ता फुलला. गाय वडला तर म्हशी होत्या 2 ती म्हशी विकल्या. किती म्हशी विकल्या? दोन म्हशी विकल्या. म्हणजे 2 एकर जमीन, 2 म्हशी आणि प्लॉट किती विकले? एक प्लॉट. आणि दुकान पूर्ण बंद झालं का? दुकानाला एका व्यापाऱ्याला दिलं एक खरेदी व्यापाऱ्याला. विकत दिलं का कसं? तसंच व्यापाऱ्यानं काय केला, त्यानं माल आणून दिला मला. आता मी चलितो म्हणल्यावर चली बाबा म्हणलो मी. मग चली म्हणल्यावर माझं बी मग काय भागलेलं मला 500 रुपये दिलेला. मग त्यानं बी पैसे काढायला चालू केलं पुन्हा. मग आई वडील म्हणजे आता पैसे काढलास तर मरतोस, आता पुन्हा कशाने देतोस? पैसे काढून पुन्हा कशाने देणारच म्हणल्यावर मला काहीच आसरा नसल्यामुळं मी गाव सोडले. 1 वर्ष लातूर मध्ये काढले. शिवाजी चौकात जायचं, उगं तिथं बसायचं, तिथून चलत ह्याला यायचं. मग ते दुकान आपल्या मालकीचं होतं का कसं होतं? भाड्यानं होतं. मग ते पूर्ण दुकान त्याला देऊन टाकलं काय? जसं माल असेल त्याला दिलं ते? माल. मग हे सावकारकीचं प्रकरण आहे का खाजगी फायनान्सचं प्रकरण आहे? फायनान्सचे पुन्हा पैसे काढले की फायनान्सचंच प्रकरण आहे. बर. त्यात काय मारहाण वगैरे केली म्हणतात, ते खरं आहे का? मारहाण म्हणजे आता हीच नेऊन बसवली, धमकी देणे, पैसे द्या म्हणणे. पण तुम्हाला जे जामीन होता भोसले तर क्लिअर केलं आम्ही. भोसल्याचं काय रुपये ठेवलं? तुम्ही क्लिअर केलं, पण ते म्हणले की भोसलेचं थकलंय म्हणून तुमचं. भोसले का म्हणले? भोसलेच ते फायनान्स वाले म्हणले तुम्ही ज्यांना जामीन होता त्याचे पैसे तुम्ही द्या. ओके. मग भोसल्याचं क्लिअर केलं आम्ही. तुम्ही केले, पण ते म्हणले तसं क्लिअर झालेलं नाही म्हणून. आमच्या वडिलाला एका कर्जदारानं घेऊन गेला आणि 10 लाखाची सही घेतला. 10 लाखाची सही घेतला त्याला वडिलाला घेऊन जाऊन. वडिलाला घेऊन जाऊन सही घेतल्यानंतर मग जामीन वाला म्हणला आमच्या वडिलाला पुन्हा घेऊन गेले तिथं. आणि तुम्ही देतो म्हणलं, तुम्ही द्या पैसे म्हणले. मग त्यांनी काय केले, फला टेकून 5 लाख आमच्याकडे निघालते त्यांचे. आणि 5 लाख सारा लावले. उद्धव शिंदे होती ती. असे किती लोक आहेत गाव सोडून गेलेले? गाव सोडून गेलेले मी तर आहे एक. म्हणजे पूर्ण गाव सोडलेले. लेकरं 3 मुलं होती मला लहान. मग आता आपण मरण्यात का फायदा म्हणून मरायचं पण ऑप्शन घेतलं, पण लेकरं दिसलेले समोर. मग मरून काय आहे, कोण त्याला सांभाळणार आहे? मग आवडल्याचं सारखं फोन राहायचा, काय करून घेतील, लेकरं कोण सांभाळणार? आपण काय तर करू, जेवण राहिल्यावर काय तर होते असं म्हणाले ते. म्हणून आत्यानं सांभाळली मला 1 वर्ष. राशनचे तांदूळ, राशनचं काय आलेलं तेवढंच खायचं. तिथे जी परिस्थिती नव्हती, तिची जी मुलं तिला सांभाळत नव्हती, तिने एकटीच होती. मग वडील तिकडून ज्वारी पाठवायचे. ते करून वर्षभर ढकलली तिचा. आता काय जगायला काय साधन आहे सध्या? काय काम करता पुण्यात? सिक्युरिटी आहे मॉलमध्ये. किती पगार आहे? 15,000 रुपये पगार आहे. घराला 5,000 भाडा आहे. 2 मुलं जेवाय खायचे आहेत. तिथं काय करता मग मुलाचं? मुलं शाळेला येतात? मुलं आत्ता शाळेला घातली जिल्हा परिषदला.
बर. आता आता गावाकडे येऊन किती दिवस झाले? 2 वर्ष झाली. काय गावाकडनं यायचं कारण म्हणजे यांची भीती का फायनान्शियल? हा, हेच पैसे आता त्यांनी दिलेले मागणार, आपल्या पैसे काय राहणार नाही. मग आपल्याला भांडण करता येत नाही, आपल्याला कुणाला वाकडं बोलता येत नाही. मग आता शेत जमीन राहिली का नाही थोडी तरी? नाही काहीच नाही आता माझं. हम्म. 4 लाख. म्हणजे 5 लाखाचे तुम्ही 80 लाख रुपये फेडले. हा, भरले. आणखी धंद्याचं तर हम्म. ते किती नुकसान झालं धंद्याचं? धंदा गेला, सगळं बुडालं. काय आहे, 5-10 लाख रुपयाचा माल होता, बर. सगळं सोडून गेलो. सोडलो. काय व्यवसाय होता? चप्पलचा धंदा होता, दुकान होतं. आणि कशाला घेतले होते 5 लाख रुपये? ते लॉकडाऊन मध्ये मायनस झालो, मग माल आणलो व्यापाऱ्याकडे, नगदी उधारी बंद केलं त्यानं. लॉकडाऊन मध्ये मायनस झाल्यावर उधारीवर आणलेला माल होता, ते त्याचे पैसे द्यायचे होते. त्याचे पैसे तर दिले धंदा करून, पण पुन्हा माल येणं गेल्यावर मग हे केले. पैसे काढले पुन्हा माल आणले, पुन्हा मग ते पैशाचे याद भरण्यातच माल गेला सगळा. ठीक आहे, घ्या काळजी. हा, आता कसं आहे, आता जे आहे काय थोडेफार त्या लोकांना पण द्यायचं, पण आता सध्या पर्याय नाही द्यायचा, म्हणून काहीतरी आपलं आता चांगलं झालं तर थोड्यानं देऊन टाकावं. व्याज नाही बाबा. अजून किती राहिले पैसे द्यायचे? सध्या एकाचे 30 आहेत, एकाचे 40. किती? एकाचे 30 आहेत. काय 30? 40 आहेत. 30,000. हा, आणि एकाचे 40,000. बर. अजून बाकीच आहेत का? हा, 30,000 एक आहेत, 40,000 एक आहेत, आणि एकाचे 10 आहेत. 10,000 दिलेले. हा, म्हणजे आता कसा बिगर व्याजाची दिलती लोकांना, त्या लोकांचे थक्के झाले. जे 10चे 20 होते ते घेतले त्याने. काही लोक मध्ये असल्यामुळं द्यावं लागलं सगळ्याला. आता आपण तर डायरेक्ट जाऊन जे फायली होत्या ते राहिल्या छोट्या, आणि जे मध्ये होते त्यांना क्लिअर केले. ठीक आहे, असं झालं. ठीक आहे. पुण्यात कुठे राहिला? चिंचवडगाव. ठीक आहे, काळजी घ्या. काळजी हा माझी आहे, पण लेकर बाळ आईकडे एक लेकर आहे, मायबत तिकडे बा वय आता होत आलं. परिस्थिती सगळी गंभीर आहे. भावाला घेऊन भाऊ घर भागीतोय. घराचा हप्ता आहे 18,000 रुपये. घराच्या हप्त्यासाठी काम करतोय, आणि तेवढेच लेकरा बाळाला खायचं राहील म्हणून